मॉर्निंग. कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूबच्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. खूप दिवसापासून मी विचार करत होते किचनसाठी टेबल घ्यायचा आहे म्हणून. मग फायनली आज घेऊनच आले. सकाळी घरातली सगळी कामावरून दुपारी मी फर्निचरच्या शॉपमध्ये गेले होते, परंतु तिथं जरा जास्त गर्दी असल्यामुळे मला ऑर्डर द्यायला उशीर झाला आणि त्यामुळंच डिलिव्हरी संध्याकाळी झाली. लगेच मी सगळं सामान लावून घेणार होते, परंतु तेवढ्यात अचानक मला ताप आला. मग ह्यांना कॉल करून गोळ्या आणायला सांगितल्या. आता सगळं साहित्य उद्याच लावू असं म्हणून मी बसले होते, परंतु मला बरं वाटायला लागलं, त्यामुळं मग लागले कामाला. एक किचनसाठी आणि एक डायनिंग टेबल असे मिळून मी 2 टेबल आणलेले आहेत. किचनचा जो टेबल आहे तो खूप जास्त मोठा आहे. डायनिंग टेबल इथं बसत नसल्यामुळे मी दुसऱ्या रूममध्ये ठेवला आहे. पहिल्यांदा टेबल स्वच्छ पुसून घेतला, त्यानंतर एक एक करून सगळं सामान उचलायला चालू केलं. आणि आमच्या घरातलं जे किचन आहे ना, ते एवढं जास्त छोटं आहे की कल्पनेच्याच बाहेर. तिथं फक्त गॅसची शेगडी बसते, बाकीचं काहीच नाही. इव्हन गॅसची टाकी पण नाही. बांगलादेशमधलं हे आमचं दुसरं घर आहे. याच्या आधी आम्ही ज्या घरामध्ये राहत होतो ते याच्यापेक्षा जास्त मोठं होतं, जास्त स्पेस होता, खूप छान होतं. परंतु तिथं जरा मॅटर झाला होता म्हणून ते घर आम्ही सोडलं आणि इथं आलो. आणि हे जे मी किचन बनवत आहे हे हॉलमध्ये आहे. याच्या शेजारीच म्हणजे याच्या समोरच आमचं दुसरं किचन आहे, जिथं मी हे सगळं सामान नेऊन ठेवत आहे. माझा सगळा राडा उचलून झाला होता, परंतु तेवढ्यात अचानक मला भूक लागली, त्यामुळं मग ह्यांना एक पिझ्झा आणायला सांगितला. थोड्या वेळ बसून पिझ्झा खाल्ला आणि परत कामाला सुरुवात केली. त्याचबरोबर खूप लोकांना असं वाटतं की मी सारखं खातच राहते, परंतु तसं काय नाही. व्हिडिओ काढायपुरतं मी खाते. यातले मी फक्त 2 पीस खाल्ले होते आणि बाकी सगळं माझ्या नवऱ्यानं खाल्लं. हे सगळं करत असताना अचानक असं वाटलं की आता एवढं सगळं बदलले म्हटल्यावर गॅस पण बदलावा, परंतु म्हटलं की नाही, जोपर्यंत चालतंय तोपर्यंत चालवायचं. गॅस आणि तिथलं सामान उचलल्यानंतर खाली खूप जास्त घाण निघाली, कारण आजपर्यंत ते माझ्या डोक्यातच आलं नाही की हे उचलून पण साफ करायचं आहे. त्यामुळं सगळं झाडून कचरा भरून टाकला आणि लगेच फरशी पण पुसून घेतली. त्याचबरोबर इंडियामध्ये एवढं जास्त ऊन पडायला लागलं आहे आजकाल, आणि इकडं म्हणजे पाऊस उघडायचं नावच घेईना. इकडलं वातावरण तसं छान आहे, कारण तिकडल्यासारखा एवढा जास्त उन्हाळा इकडं पडत नाही. खूप जास्त पाऊस पडत आहे, वातावरण एकदम थंड झालं आहे, त्यामुळं मी जरा आजारी पडली. त्यानंतर फ्रीजवरलं सामान उचलून ते पण व्यवस्थित पुसून घेतलं आणि एका कोपऱ्यामध्ये आणून लावलं. त्यामध्ये फ्रीजला काय स्टँड नव्हतं, त्यामुळं सरकवतच नेलं. त्यामध्ये माझ्या नवऱ्याला काही काम नसतं. माझा नवरा फक्त एका जागेला उभारून व्हिडिओ काढतो आणि माझं मात्र हळूहळू सगळं करायला चालू होतं.
लावल्यानंतर खाली जे भांडे अडकवण्यासाठी हुक्स लावले होते ते पण काढून वर लावले आणि मिक्सर ठेवण्यासाठी काही सेपरेट जागा नाही, त्यामुळं मी फ्रीजवरच आणून ठेवला होता आणि मी खूप लोकांना पाहिलंय पण फ्रीजवर मिक्सर ठेवताना. त्यानंतर सरकवत टेबल पण आणून फ्रीजच्या साईडला लावला. आता खूप लोकांना असं वाटेल की मी टेबल भिंतीला चिटकून म्हणजे आडवा लावायला पाहिजे होता, परंतु मला व्हिडिओ व्यवस्थित घेता यावे त्यामुळं मी असा लावला आहे. आता फक्त टेबल लावून झालेला आहे. मला बाकीचं सगळं साहित्य अजून लावायचं होतं आणि रात्रीचे 11 वाजले होते. तरी पण सगळं व्यवस्थित लावल्याशिवाय झोपायचं नाही असं ठरवलं होतं, त्यामुळं मग पुढचं काम आवरायला घेतलं. मी गॅस टेबलवर आणून ठेवला. त्यानंतर जे छोटं रॅक आमच्याकडे होते ते पण ठेवलं होतं, परंतु माझा नवरा म्हटला की हे काय व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळं मग परत काढून ठेवलं. आणि या टेबलला ना खाली गॅसची टाकी ठेवायला जागा आहे, त्याचबरोबर बरीचशी भांडी बसतात आणि ड्रॉवरसुद्धा आहेत. आणि हा जो गॅस दिसत आहे ना हा फक्त 1000 रुपयेचा आहे. म्हणजे आम्ही आमच्या संसाराची सुरुवात फक्त 1000 रुपयाच्या गॅसपासून केली. आणि हा टेबल लावल्यापासून घर एवढं छान दिसत होतं ना, मला आता लगेच स्वयंपाकच करू वाटत होता. 25,000 गेले खरं, परंतु आता घरामध्ये मस्त बदल झाला आहे. मला वाटलं माझा नवरा आता रागाला जाईल, परंतु त्यांना पण हा सेटअप खूप जास्त आवडला. यूट्यूबवरील हा माझा पहिलाच व्हिडिओ होता आणि तुम्हाला अजून कशावर व्हिडिओ हवे आहेत हे मला नक्कीच कमेंट करून सांगा.